मित्रांनो, एसपी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एक फवारणीची अनोखी पद्धत, नवीन पद्धत आहे. हे मिशन आहे. आधी पाटीवर फवारणी असेल किंवा ट्रॅक्टरनं फवारणी असेल, त्यामुळे जरा जास्त ताण पडत होता शेतकऱ्याला. पाटीवर फवारायचं नंतर जास्त त्रास होत होता किंवा वजन जास्त होतं आणि ती घेऊन चालावं लागत होतं. आता ट्रॅक्टरवर म्हणलं तर त्याची जास्त नळी मोठी होती आणि ती नळी वडायचं म्हटलं तर ती पिकावून घसरायची आणि पिकं जरा आडवे पडत होते. तर ही नवीन पद्धत आहे. ह्याची नवी नळी बारीक आहे आणि हे मिशन पण लहान आहे. तर आता हे कसं फवारायचं, काय करायचं ते आपल्याला यांनी सांगणार आहेत आणि आपण लाईव्ह हे दाखवणारच आहोत. औषधं कोणते मिक्स करणार, कशाची फवारणी करतात नेमकं तुम्ही? सोयाबीनची आळी झाली आणि वाढ फुटलेली यायची, त्याच्याबद्दल फवारणी करत आहोत. हे नवीन पद्धत आहे मशीनीची. थोडं पाठीला त्रास होतो. कोणत्या कंपनीची आहे मशीन? ही नवक्रांती कंपनीची आहे. नवक्रांती कंपनीची. कितीला घेतली तुम्ही? हे मालकानं आणल्यात काय, आपल्याला ह्याच्या बदला नाही, आपल्याला फक्त काम करायचं आहे. ही नळी आहे, बॅलर मध्ये सोडायचं राहते. त्याच्या आधी आपण औषध बिषध टाकून घेऊ, म्हणजे पुन्हा औषध काढून मग पुन्हा काम चालू करता येत आपलं. हे औषध कोणतं ते? हे आळ्यासाठी आहे. शेवाळ्याचं औषध याचं इमामेक्टिन म्हणते त्याला. इमामेक्टिन. 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 हे पूर्ण आळ्यासाठी काम करताय. म्हणजे आपल्या पालाला कातरला नाही. किती लिटरला किती? हे 200 लिटरला आहे. आपण 25 चमचे घातले ते 12 ग्रामचे. आणि याची वाढ व्हायसाठी आपण हे आणलंय बंपर. बंपर हे टॉनिक आहे. चांगलं असं जिब्रिलिक ऍसिड मिक्स आहे मध्ये. त्याच्यामुळे आपली वाढ खुंटली असेल तर पूर्ण असं वाढ करू शकते सोयाबीनची. त्याच्यासोबत अजून एक आपल्याला दिलंय औषध बुरशीनाशक. बुरशीनाशकने पण वाढ थांबते असं म्हणणं आहे साहेबाचं. त्याच्यामुळे दिलंय. याला आपण फाडून घेऊ. चाकू आहे? चावी नाही हो. फाटला राहू द्या. ते पूर्ण काळ्या पद्धतीचं औषध राहतं का, पूर्ण फुटवायचं. हे प्रमाण काय माहित नाही. आपलं 250 एकर रानासाठी आपल्याला दिलंय 25% टाका. हे 200 लिटरचं बॅलर आहे. 200 लिटरला सर्व टाकायचं. हे 200 लिटरला एवढं पूर्ण लागतंय. पूर्ण किती ml चा आहे? 1 लिटरचा आहे. 1 लिटरचा आहे का? म्हणजे 200 लिटरला 1 लिटर. नाही, अजून थोडं आहे, अजून थोडं अजून टाकायचं आहे. म्हणजे हे आपलं झालं 18 टाक्याचं औषध झालंय. 18 टाक्याचं का? अजून 7 टाक्याचं शिल्लक आहे. हे अजून 7 टाक्या होते त्याच्यामध्ये. ह्याच्यातले आपल्याला 2-3 टाक्या टाकावं लागेल. ते 15 टाक्यात झालं. 7-18 टाक्याचं. पुन्हा अजून एक खालचा ओढा याच्या फवारायला. एवढं बस झाले. एक आवड फवारायची आपल्याला. आपली एक आवडासाठी. आणि हे बुरशीनाशक आहे. साप म्हणून येते. काय नाव आहे? कारजेब आहे. साप कंपनीचा आहे. कारजेब. सिस्टमिक कॉन्टॅक्ट फंगिसाइड राहते. बुरशीनाशक. मिशन कितीला घेतली? $6,500 घेतली का? हे 8 टाक्यासाठीच आहे पुढा. एक पुढा. 8 टाक्यासाठी एक पुढा आहे. आपल्याला 2 पुढे टाकायचे त्याच्यामध्ये. वाऱ्यामुळे उडलेले पावडर आहे ना. हे आपल्या 18 टाक्याचं झालं पूर्ण. 2 टाक्याच कमी आहे साप बुरशीनाशक. काय होत नाही त्याला. काठीने हलवून घ्यायचं. मिक्स होतं औषध पूर्ण असं.
मला फवारणीची पद्धत सांगायच्या फवाऱ्याबद्दल. हे औषध काल होत आहे कारण हे पूर्ण माहिती व्हायसाठी औषध पिषद काल होत आहे तुम्हाला. फवारण्यात कशी फवारायची, काय करायची, औषध कशी मिसळायची, बॅलर मध्ये किती टाकायचे. आता बॅलर मध्ये तुम्ही किती उचलून टाकताल औषध कमी जास्त होईल, पिकाला नुकसान होईल. त्यामुळे सुरुवातीपासून व्हिडिओ करत आहोत तुम्हाला. व्हिडिओ मध्ये दावत आहे तुम्हाला माहिती याची. मध्ये शेवायचं औषध घाठवून बसतंय याच्यासाठी हलवायचं थोडं. जास्त वेळ हलवलं ना विरघळत. आणि अजून ही एक आहे स्टिकर. हे आता पावसाळा चालू आहे. पाऊस पडल्याने आपल्या झाडावरून औषध निघून जाऊ नये म्हणून स्टिकर राहते. स्टिकर मुळे आपल्या पानावर सगळं पसरून जातं औषध आणि एखाद्या तासात लागू होते झाडाला. पाऊस आल्यानंतरही झाडाचं औषध निघून जात नाही. त्याच्यामुळे स्टिकरचं काम त्याच्यासाठी राहतंय. 25% आहे पण त्या इकडे थोडं माप राहतंय. मापाप्रमाणे टाकायचं. निघूनच गेले. स्टिकर कोणत्या कंपनीचा आहे? ऍक्टिवेट. ऍक्टिवेट. हे चांगल्या कंपनी असतात. थोडा रिझल्ट चांगला आहे. बक्कळ मिळते ह्याच्यातून हलक्या कंपनीचा पण काही उपयोगात नाही. हे झालं आपलं 20%. चार्जिंग वरली आहे का मशीन? चार्जिंग वरली. 3 तास चार्जिंग लावल्याने फुल होते याची चार्जिंग. आणि एकदा चार्जिंग केल्याने पूर्ण बॅलर फुटून औषध एवढे बॅलर ना चार्जिंग फुटते. चार्जिंग केल्यास किती टाके फुटू शकतो आपण? टाके नाही, एक बॅलर पोहतो. एकदा चार्जिंग केल्याने एक बॅलर पूर्ण फवारू शकतो. आता फवारणी असं जोडवायची तुम्हाला पद्धत सांगतो फवारायला. हे पूर्ण अशी लांब नळी राहते, बॅलर मध्ये सोडायचं राहते आधी. म्हणजे हे आपण पाणी ओढायसाठी, औषध ओढायसाठी राहते. ही जाळी राहते, कचरा वगैरे येऊन ते पंप राहते ब्लॉक होतंय. ते मशीन ब्लॉक झाल्याने पुन्हा पाणी वाढत नाही मध्ये. त्यासाठी जाळी राहते, याला मध्ये सोडायचं बुडवून औषधामध्ये. बुडल्यानंतरच पाणी ओढते, औषध ओढते. ती बारकी नळी आपली रानात घेऊन फिरायची फवाऱ्यासोबत. म्हणजे आपल्या हँड फवारायचं राहतं ना, हातात धरायचं ते त्याला लावून ही ओढायची नळी आहे. ही फवाऱ्यात असं बसते. बारीक आहे, हलका लय हलका आहे. 1-2 किलोचा असेल ही बंडल. 4 किलोचं 2 बंडल. 300 फूट बसत फवारणी करू शकतो आपण याची. 300 फूट नळी येते का? 300 फूट नळी असं बसलंय. कसं राहतंय फॉर्मवर किती फूट? 300 फुटाची नळी आहे ना? आता 150 आहे. थोडं अर्धी घेतलं, हे संपल्यानंतर पूर्ण लावायचे. मोटर चालू झाली आता. आता नळीतून पाणी येतंय. स्प्रे दाव तुम्हाला केवढा आहे पॉवर. थोडी इकडे अंगावर येईल. नाही कमी जास्त होत नाही साहेब. डायरेक्ट आपलं चार्जिंग फवारा राहते का, चार्जिंग फवारा बटन एक बटन दाबलं थोडं कमी, पुन्हा दुसरं दाबलं डबल पॉवर बॅटरीचा आहे. हो का, एवढं पाणी मारतंय. असं फवारायचं याला. मोबाईल घेऊन ये पाठीमागे.
पूर्ण झाड वल्ल करते हो का. इकडे जावा मोबाईल तुम्ही बघा हो का. कॅमेरा इकडे करा तुमचा. झाडाच पूर्ण असं भिजवून टाकते म्हणजे कुठं पाला बिला सुका राहणार नाही काय नाही. नंबर 1 ची अशी फवारणी होते याच्यानं. तुमचं ट्रॅक्टर पण एवढं असं भिजवू शकत नाही आणि हात पाठीवरला फवारा पण नाही. बघला ना तुम्ही दिसत. ते आपण जेवढं येईल तेवढं पण वाऱ्यानं आपण थोडं 3च अंतर 3च सऱ्या माराल ना. वारा सुटलंय इथे औषध पोहोचत नाही दुसऱ्या झाडापासून. त्याच्यामुळे 3च सऱ्याच पोहोचाला फवाराला. हा एकदम हलकी आणि नॉर्मल नळी हो काही मी एकटाच उडू शकतो. ट्रॅक्टरला 2-3 माणसं धरून ओढावं लागतंय. हा पिकावरून आहे काय इकडे जावा. पिकाच्या वरून आहे पूर्ण नळी. काही प्रॉब्लेम होणार नाही. इथं असं थांबून बंद पण करू शकतो मोटर. इथं जागेवर थांबून आपण तिथली मोटर इथं बंद करू शकतो. फक्त नळीला अशी पिळ घालायची. पाणी येणं म्हणजे मोटर तिथून थांबते. पाणी बिनी सोडत नाही इकडं. पिळ मारली की मोटर बंद होते. हा जागेवर पाणी थांबते. मला वाटतं फवारा पण नाही. हा आबा ते पाठीवरच्या फवारा काटा काढलो म्हणजे लेवत होतं ते फवारा लेवत होते पाठीचा कणा काटा झाडाला कसं परत नाही. गेला पाहिजे आणि म्हणजे शेती संदर्भात माहितीसाठी पशुपालकांच्या आयुष्यगाथा काही असेल, शेती संदर्भात असेल किंवा पशुपालनासंदर्भात असेल किंवा जनावरांच्या आजार आणि उपचार असतील, त्या संदर्भात माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. जय हिंद, जय महाराष्ट्र.